नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो इतिहास हा विषय आहे, तर इतिहास विषयाचा स्वाध्याय सगळी जी प्रश्न उत्तरं आहेत, ते सगळी प्रश्न उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रकरण क्रमांक 1 आहे इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधनेची सगळी प्रश्न उत्तरं बघूया. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. म्हणजे योग्य पर्याय तर निवडायचाच आहे. सोबत काय करायचंय तुम्ही? त्याचा अचूक पर्याय सुद्धा लिहायचा आहे. त्यातलं पहिलं आहे इतिहासाच्या साधनांमधील डॉट डॉट साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर कुठली साधने? 4 पर्याय दिलेले आहेत. तर याच्यातलं अचूक उत्तर आहे दृकश्राव्य. तर इतिहासाच्या साधनांमध्ये दृकश्राव्य साधने ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. दृकश्राव्याचं उदाहरण जसे की टीव्ही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवाज पण येतो आणि चित्र पण दिसतं. तर हे आधुनिक तंत्रज्ञानावर आहे. पुण्यातील डॉट डॉट या गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते. तर त्याचं अचूक उत्तर आहे आगा खान पॅलेस. या गांधी स्मारक संग्रहालयात आपल्याला गांधीजींच्या इतिहासाविषयी एक माहिती मिळते. त्याच्यानंतर पुढचं आहे 20व्या शतकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट. आधुनिक तंत्रज्ञानाचं म्हटलं की चित्रपट. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे पुढील विधानं जी आहेत ती सहकारण म्हणजे कारण द्यायची आहेत त्याची. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाचे म्हणजे समाजामध्ये बदल घडवण्याची साधने म्हणून काम करत होती. तर त्याचा उत्तरामध्ये इथून सुरुवात करायची, हे काही लिहू नका. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीय घडामोडी किंवा दैनिक बातम्या देणारी माध्यमे नव्हती, तर ती सामाजिक जागृतीची म्हणजे समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची आणि प्रबोधनाची, त्यांना नवीन दिशा देण्याची महत्त्वाची साधने ठरली. त्याचं कारण काय? पहिलं, या जी वृत्तपत्र आहेत त्याच्यामधून सामाजिक रूढी परंपरांवर प्रहार. तर या काळामध्ये वृत्तपत्रांनी बालविवाह, सतीप्रथा, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट सामाजिक रूढींवर आणि अंधश्रद्धावर कडाडून टीका केली. तर हे पहिलं त्याचं कारण येणार. दुसरं, विविध वृत्तपत्रांचे योगदान जसं की ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा यांसारख्या वृत्तपत्रांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्याच्यानंतर विचारवंतांचे विचार पोहोचवणे. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकामधून लिहिलेली शतपत्रे समाजामध्ये बौद्धिक आणि सामाजिक जागृती घडवण्यास कारणीभूत ठरली. त्याच्यानंतर स्त्री शिक्षण आणि मानवाधिकार. वृत्तपत्रांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मानवी मूल्यांचे समर्थन करून भारतीय समाज सुधारण्याच्या चळवळीला मोठी गती दिली आणि म्हणून ब्रिटिश काळात वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. त्यानंतर चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानले जातात. का सगळ्यात विश्वसनीय? सगळ्यात विश्वास चित्रफितींवर का दर्शवला जातो? 20व्या शतकाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रपट आणि चित्रफिती म्हणजे ज्याच्यामध्ये चित्र पण आहे आणि आवाज पण आहे, या तंत्राचा शोध लागला. इतिहासाच्या अभ्यासात त्यांना अतिशय विश्वसनीय मानलं जातं. जसं की समजा तुमचं CCTV रेकॉर्डिंग आहे, तर स्पष्ट डोळ्यांनी दिसतंय, त्यामुळे ते सगळ्यात विश्वसनीय आहे. तर प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचं दर्शन. चित्रफितींमुळे भूतकाळात घडलेली एखादी घटना जशीच्या तशी तिच्या मूळ स्वरूपात आणि प्रत्यक्ष पाहायला मिळते. हे त्याचा फायदा आहे. काल्पनिकतेचा अभाव. लिखित साधनांमध्ये लेखक काय करतो, स्वतःचा वैयक्तिक दृष्टिकोन किंवा एखादा अतिशयोक्ती प्रसंग असण्याची शक्यता असते. परंतु चित्रफितींमध्ये म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये घडलेला प्रसंग जसेचा तसा रेकॉर्ड होत असल्याने ते अधिक वास्तववादी म्हणजे खरे, अचूक म्हणजे योग्य असते. त्याच्यानंतर पुढे आहे ऐतिहासिक चळवळींचे पुरावे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या घटना जसे की महात्मा गांधीजींची दांडी आंदोलने, चले जाव, सत्याग्रह, ऐतिहासिक नेत्यांची भाषणे यांच्या चित्रफिती आज सुद्धा उपलब्ध आहेत. रेकॉर्डिंग त्याचा आजही उपलब्ध आहे. जिवंत इतिहास. या दृकश्राव्य साधनांमुळे अभ्यासकाला किंवा विद्यार्थ्यांना तो काळ जिवंतपणे अनुभवता येतो, ज्यामुळे घटनांचा अभ्यास करणं अधिक सोपं बनतं. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय म्हणजे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो अशा आहेत. काल्पनिकता नाही आहे त्याच्यात. तर टिपा लिहा. मुद्दे लिहायचे 4 ते 5. छायाचित्रे, फोटोग्राफ म्हणतो त्याला आपण. दृक स्वरूपातील साधन. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासातील दृक स्वरूपाची भौतिक साधने आहेत. ल्युमिटर बंधूंनी फोटोग्राफीचा छायाचित्रणाचा शोध लावल्यानंतर त्याचा वापर सुरू झाला. व्यक्ती आणि घटनांची अचूक माहिती. छायाचित्र म्हणजे एखाद्याचा फोटो बघितला आपण तर त्या व्यक्ती कशा दिसत होत्या, त्यांचा पेहराव कसा होता, तसेच ऐतिहासिक घटना कशा घडल्या याविषयीचा अत्यंत अचूक आणि वास्तववादी माहिती मिळते.
विश्वसनीयता, तात्कालीन वास्तू किंवा वस्तूंच्या छायाचित्रांमुळे त्याच्या रचनेचे स्वरूप समजतं. ती वस्तू होती कशी ते फोटो बघून त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. लिखित वर्णनापेक्षा प्रत्यक्ष छायाचित्रांचा अधिक विश्वासार्ह मानलं जातं. एखादी गोष्ट लिहिली आहे त्यापेक्षा त्याचं जर आपल्याला चित्र दिसलं, फोटो दिसला, तर ते अधिक विश्वासार्ह मानलं जातं आणि त्यातूनच मानवी कल्पकतेला वाव न राहता वस्तूचं मूळ जे आहे ते आपल्या समोर येतं. आता दुसरी जी टीप लिहायची आहे वस्तू संग्रहालये आणि इतिहास. याच्यावर टीप लिहायची आहे. तर ऐतिहासिक वस्तूंचे जतन. इतिहास लेखनासाठी आणि अभ्यासासाठी वस्तू संग्रहालय ही अत्यंत महत्त्वाची ठरतात. संग्रहालयामध्ये प्राचीन मध्ययुगीन काळातील नाणी, शस्त्रे, भांडी, वस्त्रे, चित्र, महत्त्वाची कागदपत्रे या वस्तू संग्रहालयामध्ये जपून ठेवली जातात. इतिहासाचं दर्शन. संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपल्या तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संस्कृतीच्या स्थितींचा थेट अंदाज येतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पुण्यातील प्रसिद्ध आगाखाना पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे पाहायला मिळतात, ज्यातून त्या काळातील इतिहास समजून घेणं आपल्याला काय होतं सोपं जातं. त्यानंतर श्राव्य साधने याच्यावर टिपा द्यायच्या. श्राव्य म्हणजे ऐकणे, ध्वनिमुद्रित ऑडिओ म्हणतात थोडक्यात. ध्वनिमुद्रित स्वरूपातील साधन. आधुनिक काळातील तंत्रज्ञानामुळे ध्वनिमुद्रण, रेकॉर्डिंग कला शोधली गेली. या तंत्रज्ञानातून निर्माण झालेले साधन म्हणजे श्राव्य साधन, ज्याचा वापर सुद्धा आपण इतिहासाच्या अभ्यासासाठी करतो किंवा होतो त्याचा वापर. जसं की नेत्यांची भाषणे किंवा काही गीतं असतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर नेत्यांचा मूळ ध्वनी मुद्रित भाषणे आजही श्राव्य स्वरूपात म्हणजे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे, ज्यातून त्यांचा मूळ संदेश व विचार आपल्याला अचूक समजतात. राष्ट्रगीत आणि स्फूर्तिगीते. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली जनगणमन किंवा बंकिमचंद्र चटर्जींचं वंदे मातरम यांसारखी गाणी केवळ संगीताचा भाग नसून ती आधुनिक भारताच्या इतिहासाचा आणि राष्ट्रीय चळवळीचा एक जिवंत दस्तऐवज आहे. तर हेही आपल्याला इथं सांगता येईल. त्यानंतर इथे एक संकल्पना चित्र दिले. भौतिक साधनं कुठली कुठली लिहायची आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर एकूण 8 लिहायचे आहेत. तर ती मी तुम्हाला इथं देतोय. पहिलं तुम्ही लिहू शकता वास्तू आणि इमारती भौतिक साधनामध्ये. दुसरं नाणी. तिसरं पुतळे आणि स्मारके. चौथं पदके. 5वं लिहू शकता किल्ले आणि तुरुंग. 6वं वेगवेगळ्या वस्तू. 7वं पेहराव किंवा पोशाख. 8वं लिहू शकता राजवाडे आणि पूल. तर हे त्याच्यामध्ये तुम्ही 8च्या 8 इथं लिहू शकता आणि जे संकल्पना चित्र आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर इथं आपण काय केलं, पहिल्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे, सगळा स्वाध्याय, तर त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये जे दुसरं प्रकरण आहे, त्या दुसऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ उद्या आपण बघूया. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तसंच आपण जे प्रकरणाचं स्पष्टीकरण आहे पहिल्या प्रकरणाचं, तर त्याचा व्हिडिओ करूया का, तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर प्रतिसाद जास्त आला तर मी जो चॅप्टर आहे तो सुद्धा पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करेन. थँक यू.